नमस्कार सर्वांना, स्वराज्य फूड हाऊस मराठी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहे रवा लाडू तुपातले दिवाळी स्पेशल। 1 किलो रवा आहे, वाटीने मोजलं तर ह्या वाटीनं 5 वाट्या रवा आहे। रवा एकदम बारीक आहे 0 नंबरचा, लाडूसाठी तोच रवा वापरायचा। जर जाडा रवा असेल तर मग मिक्सरला फिरवून घ्यायला लागते। त्यासाठी मी पाक करण्यासाठी साखर घेतले 2.5 वाट्या, तूप 1 वाटी घेतले, 1.5 वाटी पाणी घेतले, वेलची पूड आणि जायफळ पूड, वेलची पूड 1 चमचा आणि जायफळ पूड अर्धा चमचा। आता आपण रवा भाजून घेऊया। तूप घालूया, कढई गरम झाली आणि तूप लागेल तसं थोडं 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 घालायचं। 2 ते 3 वेळा तूप आपण वापरायचं थोडं थोडं करून। आणि मीडियम गॅसवरतीच भाजायचं, एकसारखा भाजायचं। तूप कसं लागेल तसं वाटायचं हे। आता हे सगळंच तूप ह्यात वाटणार आहे। आपल्याला बरोबर 1 वाटी तूप लागले। आता आपला रवा पण भाजत आलाय। आता पूर्ण आपला रवा भाजायला 25 ते 30 मिनिटं मला लागलेले आहेत। एकदम बारीक गॅसवर भाजलाय मी आणि आता आपला भाजून झालेला आहे। आता मी गॅस बंद करते। रव्याच्या लाडूसाठी आता आपण पाक करून घेणार आहे। आपली ही 2.5 वाटी साखर आहे आणि ही 1.5 वाटी पाणी। आता गॅस पेटवतो, तर मिडियम गॅसवर आपण साखर तळून घ्यायची। रव्याच्या लाडवासाठी आपल्याला 1 तारी पाक लागते। तर बघा ही अशी 1 तार सुटते। ही थांबून असं ठेम पडला की 1 तारी पाक झाला। जर आपल्याला नाही कळलं तर बरोबर असं प्लेटवर घेऊन असं घट्ट राहिलं पाहिजे, मध जसं असते तसं। आपला पाक तयार झालाय। आता आपण ह्यात रवा घालून घ्यायचा। गॅस बंद केलेला आहे। आता आपण ह्यात रवा ओतूया। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बांधायला येत नाही तोपर्यंत आपण मधना अधना जरा हलवून घ्यायचं। आणि वेलची पावडर मी आता ज्या वेळेला लाडू बांधायच्या त्यावेळेलाच टाकणार आहे, म्हणजे वास चांगला राहतो तसंच। आता आपण ह्याच्यात झाकून ठेवणार आहे। आता हे पाक रव्यात चांगला मुरला की बांधायला लाडू आले की आपण मग बांधायचा आणि आदनमधनं एखाद्या वेळेस हलवायला लागते। आता झाकून ठेवूया। आता पाक चांगला मुरलाय, आपला लाडू बांधायला आले चांगला। आपला रवा चांगला एकसारखा झाला आहे। आता वेलची पावडर घालूया, सगळं हे मिक्स करून घ्यायचं। आता आपण लाडू बांधून घेऊया आणि असे एक बेदाणे लावायचे आणि आता असे ह्या प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेऊया। लाडू आपले करून तयार झालेले आहेत। तुम्ही पण माझी रेसिपी करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। थँक्यू।